नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आज आपण ब्रँडिंग व्यवसायाच्या यशाचे रहस्य या विषयावर चर्चा करणार आहोत. व्यवसाय म्हटलं की फक्त उत्पादन किंवा सेवा पुरवणं हे पुरेसं नसतं, तर त्या मागचं एक मजबूत ब्रँड निर्माण करणं हे महत्त्वाचं असतं. पण ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय? ग्राहकांच्या भावनांचा आणि ब्रँडिंगचा काय संबंध आहे? भारतातील आणि परदेशातील यशस्वी ब्रँड्स कसे तयार झाले याची प्रेरणादायक उदाहरणं तुम्हाला आजच्या चर्चेत मिळतील. सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकातील प्रकरण 9 म्हणजेच ब्रँडिंग यावर आधारित या विचारांना आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या महत्त्वाच्या मुद्द्यांना. ब्रँडिंग म्हणजे नक्की काय आणि ते व्यवसायासाठी का महत्त्वाचं आहे? ग्राहकांच्या भावनांचा ब्रँड तयार करण्यात कसा उपयोग होतो? ब्रँड तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते महत्त्वाचे टप्पे असतात? भारतातील यशस्वी ब्रँडची उदाहरणं कोणती आणि त्यांचा विकास नेमका कसा झाला? जागतिक पातळीवर प्रसिद्ध ब्रँड्सने त्यांच्या ब्रँडिंगमध्ये कोणत्या तंत्रांचा वापर केला? ब्रँडिंगसाठी नवीन व्यावसायिकांनी कोणत्या रणनीतींचा अवलंब केला पाहिजे? ब्रँड तयार करताना ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कोणते घटक हे महत्त्वाचे ठरतात? ब्रँडिंगमुळे व्यवसायाला आर्थिक यश मिळवण्यात कशी मदत होते? स्थिर व्यवसाय असतानाही ब्रँडिंग का आवश्यक असतो? आपला स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी सुरुवात कशी केली पाहिजे? मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपला आजचा ब्रँडिंग. मित्रांनो, मोबाईल हवा असेल तर सॅमसंगचा आयफोनच, टीव्ही हवा असेल तर सोनीला पर्याय नाही पेन पार्करचा. अगदी जुन्या काळात प्रभाकर कंदील आणि ओगलेंच्या काचेने घरनघर काबीज केलं होतं. त्या काळात प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी वापरला जायचा तो सनलाईट साबण आणि घराघरात असायचं ते गोदरेज कपाट. परंतु वस्तू लहान असो की मोठी, तिचं ग्राहकांच्या मनात ब्रँडिंग ठरलेलं असतं. हव्या त्या ब्रँडची वस्तू मिळाली नाही तर ग्राहक नाराज होतात. वेगळी वस्तू घेणं त्यांच्या मनाला पटतच नाही. हवा तो ब्रँड मिळवण्यासाठी ते अनेकदा चक्रा मारायला तयार असतात. ग्राहकांच्या मनात त्या उत्पादनाबद्दलची ही जी भावना तयार होते तिलाच त्या कंपनीचा ब्रँड म्हणतात. हा ब्रँड प्रत्यक्षात त्या कंपनीचं नाव, तिचा लोगो किंवा तिची आद्याक्षरं यांनी ओळखला जातो. वास्तवात जरी या गोष्टी ह्या दृश्य वस्तूंशी संबंधित असल्या तरी ब्रँड हा कंपनीविषयीच्या किंवा उत्पादनांविषयीच्या भावनेशी निगडीत असतो. कारण ग्राहकांचं त्या उत्पादनाशी तसंच भावनिक नातं जुळलेलं असतं. लोणच्याच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या बेडेकरांनी केलेल्या एका जाहिरातीत याचा फारच छान प्रत्यय दिला आहे. विशेष म्हणजे बेडेकरांनी स्वतःच ही जाहिरात तयार केली आहे. त्या जाहिरातीत काय म्हटलेलं आहे तर लोणचं फक्त दोघंच जण चांगलं बनवतात, एक तुम्ही आणि तुम्हाला वेळ नसेल तेव्हा आम्ही. या एका जाहिरातीने बेडेकरांच्या लोणच्यांविषयी सगळीकडे कमालीची आपुलकी निर्माण केली. त्यांनी जोपासलेली लोणच्याची चव, आकर्षक पॅकिंग आणि सहज उपलब्धता यामुळे बेडेकर लोणच्यांचा ब्रँड तयार झाला हे खरं आहे. पण त्या ब्रँडचा पाया घातला होता तो या भावनिक आवाहनाने. एकदा का हा भावनिक सांधा जुळला की मग त्या उत्पादनाचा आपोआप ब्रँड तयार होतो. हा ब्रँड वर्षानुवर्ष तुमच्या मनात आणि नंतर बाजारात कायमचा टिकून राहतो. जसे की व्हिक्स, अमृतांजन किंवा चेरी ब्लॉसम कितीतरी पिढ्या तुमच्या घरात आणि मनात घर करून बसलंय. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? साधा बल्ब आणायचा असेल तर आपण पटकन फिलिप्स का मागतो? कारण या गोष्टी बाजारात उपलब्ध असलेल्या त्याच प्रकारच्या इतर गोष्टीपासून नक्कीच काहीतरी वेगळ्या असतात. हे वेगळेपण या उत्पादनांनी वर्षानुवर्ष जपलेलं असतं आणि तुम्हाला समजायला लागल्यापासून ते तुमच्या मनावर ठसलेलं असतं. आपल्या उत्पादनात ही वेगळेपण कसं आणता येईल आणि वर्षानुवर्ष ते टिकून कसं धरता येईल यासाठीची लढाई म्हणजेच उद्योग. या एका गोष्टीसाठीच सगळे व्याप ताप सांभाळून तो चालवला जातो. उद्योग सुरू करताना कोणताही गुंतवणूकदार आणि उद्योग सुरू झाल्यावर कोणताही ग्राहक हा प्रश्न तुम्हाला हमखास विचारणारच असतो. कारण या वेगळेपणातच तुमच्या उद्योगाचं यश
दडलेलं असतं. हे वेगळेपण तुम्हाला सांगता आलं नाही तर तुम्हाला सहजपणे कर्ज मिळणं दुरापास्त होतं आणि एकदा उद्योग सुरू केल्यानंतर हे वेगळेपण तुम्हाला टिकवता आलं नाही तर ग्राहक टिकणं कठीण बनतं. यालाच औद्योगिक परिभाषेत तुमच्या उद्योगाचा ब्रँड म्हणतात. हा ब्रँड सुरुवातीला गुंतवणूकदाराच्या आणि नंतर ग्राहकांच्या मनावर ठसला की मग मागे वळून बघायचं कामच नसतं. अर्थात तुमचा वेगळेपणा काय आहे हे तुम्हाला पटवून देता आलं नाही तर हीच मंडळी तुमच्या स्पर्धकांकडे वळतात. ती एकटे कधीच जात नाहीत तर तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या इतरांना सुद्धा तुमच्याकडे येण्यापासून परावृत्त करतात. म्हणून आपलं वेगळेपण कायम राखत आपला ब्रँड बनवण्याचा खटाटोप प्रत्येक उद्योजकांनी सुरुवातीपासून केला पाहिजे. एखादी जादूची कांडी फिरून असा ब्रँड बनवता येत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष संशोधन, साधना, चिकाटी, सचोटी आणि जनसंपर्क या गोष्टींची नितांत गरज असते. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. तुमचा उद्योग सोन्या चांदीचा असो की वाळूचा, हा विश्वास हेच तुमचं मुख्य भांडवल असतं आणि त्या विश्वासाच्या आधारावरच तुमचं ब्रँडिंग उभं राहत असतं. आपली इथे नव्या पैशाचीही फसवणूक होणार नाही. या विश्वासावर लोक पुन्हा गाडगीळ किंवा वामनहरी पेठेकडून वर्षानुवर्ष डोळे झाकून सोन्याची खरेदी करत असतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्मिती करणारा अँकर हा ब्रँड 400 कोटीहून अधिक रुपयांना विकल्या गेल्याचं उदाहरण आपल्याला माहीतच आहे. चित्रपटातल्या सारख्या या गोष्टी योगायोगाने घडत नाहीत तर त्यासाठी कार्यक्षमता आणि विश्वासार्हता याची एक साखळी तयार करावी लागते. आशिदा या एक्स्ट्रा व्होल्टेज, हाय व्होल्टेजची किंवा इतर ऑटोमेशनची उत्पादनं बनवणाऱ्या कंपनीचे भाऊसाहेब कुलकर्णी यांची वाटचाल म्हणजे एका सामान्य व्यक्तीने एका खोलीतून सुरू केलेल्या घरगुती उद्योगापासून फार मोठं ब्रँडिंग कमवण्यापर्यंतच्या प्रवासाची चित्तथरारक पण तितकीच हृदयस्पर्शी कहाणी आहे. मनोहर उर्फ भाऊ कुलकर्णी यांनी 1970 साली आशिदा ही कंपनी सुरू केली. त्यावेळी त्यांच्याकडे अवघा एकच कामगार होता. जिथं काम सुरू झालं ती जागा म्हणजे अवघ्या 10 बाय 12 फुटाची एक खोली. वर्षभराचा टर्न ओव्हर होता अवघा 1 लाख रुपये. गेल्या काही दिवसात आशिदाने 50 कोटींचा टप्पा ओलांडला असून ही कंपनी 100 कोटीच्या टर्न ओव्हरकडे झेपावत आहे. हा टप्पा गाठण्यासाठी म्हणजे हे ब्रँडिंग मिळवण्यासाठी आशिदाच्या टीमने काय साधना केली आणि किती कष्ट घेतले हे पाहिलं की आपला ब्रँड तयार करणं ही एक तपश्चर्या कशी आहे हे आपल्याला लक्षात येतं. या तपश्चर्येचं फळ म्हणजे आशिदाची उत्पादनं फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, जर्मनी, चीन आदी देशात पोचलेली आहेत. भाऊंनी एका विशिष्ट मुशीतून आशिदा घडवली. त्यामुळेच आशिदाला स्वतःचा चेहरा मोहरा मिळालेला आहे. त्यातूनच आशिदाचं वेगळेपण तयार झालेलं आहे. उद्योगशास्त्राच्या भाषेत त्यालाच ब्रँडिंग असं म्हणतात. आशिदाच्या कार्यालयातील भारत मातेची मूर्ती, प्रवेशद्वाराजवळची गणेशाची मूर्ती, भिंतीवर लिहिलेले संस्कृत श्लोक तिथल्या संस्कृतीची ओळख तर करून देतातच पण या उद्योगाची नाळ इथल्या राष्ट्रजीवनाची जोडलेली आहे हे सुद्धा स्पष्ट करतात. आशिदाच्या कर्मचाऱ्यांसाठी भाऊंनी शिस्त आणि संस्कृतीचा एक ताळेबंदच आखून दिलेला आहे. त्याचा पाया आहे ग्राहकाच्या अपेक्षापेक्षाही आम्ही आमची गुणवत्ता अधिक उंचीची ठेवू. यात कंपनीच्या नैतिक अधिष्ठानाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलेलं असून ग्राहक, कर्मचारी, पुरवठादार, शासन, समाज आणि निसर्ग यांचा आम्ही कधीच गैरवापर करणार नाही आणि त्यांची फसवणूक सुद्धा कधीच करणार नाही असा अलिखित नियम आहे. आपलं काम म्हणजे पोटापाण्याचा एक उद्योग आहे असं न मानता ती एक फार मोठी सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे याची जाण प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रत्येक क्षणी ठेवली पाहिजे. यावर कंपनीचा कटाक्ष आहे. प्रत्येक कर्मचारी अतिशय जबाबदारीने वागून कुणाची कधीही फसवणूक करणार नाही यावर कंपनीचा भर असतो. त्यामुळे
प्रसंगी कंपनीनं नुकसान सोसूनही या नीती मूल्यांचं काटेकोर पालन करावं असा भाऊसाहेबांचा आग्रह होता आणि या नैतिक अधिष्ठानावरच त्यांनी आपल्या उद्योगाची उभारणी केलेली होती. तर आता ही नीती मूल्य किंवा हे नैतिक अधिष्ठान किंवा ही सचोटीची ग्वाही हे या कंपनीचं ब्रँडिंगच म्हणावं लागेल. जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्या सुद्धा आपल्या ब्रँडबाबत कमालीचे जागरूक आणि संवेदनशील असतात. P&G या नावाने ओळखली जाणारी प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी ही आज 150हून अधिक वर्ष आपलं ब्रँड टेकून आहे. विल्यम प्रॉक्टर आणि जेम्स गॅम्बल या दोन ब्रिटिशांनी अमेरिकेत सुरू केलेली ही कंपनी म्हणजे एखाद्या सिनेमात शोभतील अशा योगायोगांची कहाणीच आहे. अमेरिकेत नशीब काढायला गेलेल्या या दोघांचं 2 सख्या बहिणींची लग्न झाल्याने ते एकत्र आले. सुरुवातीला दोघांचाही व्यवसाय मेणबत्त्या बनवण्याचा होता. 31 ऑक्टोबर 1937ला त्यांनी आपली प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी सुरू केली. कंपनीची सुरुवात तशी रडत रखडतच झाली, पण त्यांचं नशीब एवढं बलवत्तर की अमेरिकन सिव्हिल वॉरच्या काळात या कंपनीला अमेरिकन लष्कराला साबण आणि मेणबत्त्या पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तोच या कंपनीचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर कंपनीचं साम्राज्य दिवसागणिक वाढतच गेलं. सुरुवातीला अवघे 80 कर्मचारी असलेल्या या कंपनीत आज 1 लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात. 2012मध्ये या कंपनीची उलाढाल $83.68 अब्ज होती. फॉर्च्यूनच्या यादीत जागतिक क्रमवारीत पहिल्या 15 कंपन्यांमध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीचा समावेश होता. साऱ्या जगाला दबदबा वाटावा अशी आर्थिक उलाढाल या कंपनीने जी आहे ती घडवून आणली आणि कमवली आहे. ब्रँडचाच विचार केला तर जगातल्या कुठल्याही देशातला नागरिक नतमस्तक होईल अशी ताकद या कंपनीने कमावलेली आहे. साध्या मेणबत्त्या बनवण्याच्या घरगुती उद्योगापासून सुरू होणारी कंपनी एवढं मोठं रूप धारण करू शकते ते अनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतरच हे उघड आहे. प्रत्येक उद्योगाला एक ओळख असते, पण प्रत्येक उद्योगाचा असा ब्रँड बनू शकत नाही. कोणताही ब्रँड असा अचानक बनत सुद्धा नाही. तुमच्या उद्योगात काय वेगळेपण आहे यावर तुमची ओळख ठरते आणि ती ओळख तुम्ही किती प्राणपणाने जपता यावर तुमचा ब्रँड ठरत असतो. ब्रँड हा या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या उद्योगाचा ब्रँड बनला पाहिजे आणि तो जनमानसात ठसला पाहिजे असं वाटत असेल तर प्रत्येक उद्योजकाने तेवढ्या कष्टांची तयारी ठेवलीच पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण ब्रँडिंग व्यवसायाच्या यशाचे रहस्य यावर सविस्तर चर्चा केली आहे. ब्रँडिंग म्हणजे ग्राहकांच्या मनात आपली ठळक ओळख निर्माण करणे आणि ती फक्त उत्पादनांपुरती मर्यादित नसून आपल्या सेवा मार्गातील मूल्य आणि विश्वास यावर आधारित असते. ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करणारे ब्रँडच दीर्घकालीन यशस्वी सुद्धा ठरतात. हे भारतातील आणि परदेशातील अनेक उदाहरणातून सिद्ध झालेलं आहे. आता तुमच्याच व्यवसायाचा तुम्ही विचार करा. तुमचा ब्रँड ग्राहकांच्या मनात कसा पोहोचतोय? जर हा प्रवास समजून घेतला तर व्यवसायाचं यश तुमचं आहे यात शंका नाही. सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकाने आपल्याला ही महत्त्वाची शिकवण इथे दिलेली आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.